अहिल्यानगर शहरातील कापड बाजारात अतिक्रमण हटवताना मनपाकडून एकतर्फी कारवाई। बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात असलेले पक्के अतिक्रमण हटवले जातील का? अनधिकृतपणे आपली दुकानं थाटत व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई होईल का? मोठे अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाचे विशेष पथक कार्य करेल का? की फक्त छोट्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करून मोठ्या अतिक्रमणधारकांना पाठबळ देणार? अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारमध्ये स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक आणि दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं व्यापाऱ्यांनी केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी कापड बाजारात मोहीम राबविण्यात येते। त्यातच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी देखील कापड बाजारातील अतिक्रमणाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। यावेळी आयुक्त डांगे यांच्यासोबत अनेक व्यापारी देखील उपस्थित होते। तर यात विशेष म्हणजे यावेळी आयुक्त डांगे यांच्यासोबत जे व्यापारी उपस्थित होते त्यातील अनेक व्यापाऱ्यांनी कापड बाजारात मोठ्या प्रमाणात पक्के अतिक्रमण केलेले आहे। या ठिकाणी स्वतःचं अतिक्रमण लपवून ठेवत दुसऱ्याच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नगर शहरातील कापड बाजारमध्ये होणारी गर्दी, व्यापाऱ्यांमधील आपापसातील वादविवाद यातून निर्माण होणारा अतिक्रमणाचा विषय समोर येतो। मग ते अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाच्या वतीनं अतिक्रमण मोहीम हाती घेतली जाते। मात्र यात नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते। त्यांचं अतिक्रमण हटवून त्यांच्या रोजीरोटीवर मनपाकडून हातोडा टाकला जातो आणि मोठ्या व्यापाऱ्यांच्या पक्क्या अतिक्रमणाकडे मात्र मनपा दुर्लक्ष करत आहे। मनपा अतिक्रमण हटवताना अशी एकतर्फी कारवाई का करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो। अतिक्रमण हटवताना मनपाने सर्वच निकष पाळणं गरजेचं आहे। नगर शहरातील कापड बाजारात ग्राहक, नागरिक, विक्रेते यांची होणारी गर्दी तसेच वाहन लावण्याच्या कारणावरून या ठिकाणी वाद होतात। हे वाद विकोपाला गेले की मग तेव्हाच मनपाला अतिक्रमणाचा विषय आठवतो आणि मग महानगरपालिका ऍक्शन मोडवर येते। सध्या नगर शहरातील कापड बाजारमध्ये मनपाकडून अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत असून आता त्यासाठी बाजारपेठेत दिवसभर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली खरी, पण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात असलेले पक्के अतिक्रमण हटवले जातील का? अनधिकृतपणे आपली दुकानं थाटत व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई होईल का? त्यासाठी देखील मनपाचं हे विशेष पथक कार्य करेल का? की फक्त छोट्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करत मोठ्या अतिक्रमण धारकांना पाठबळ देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।